दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी। हिंददी चादर श्री गुरु तेग बहादूर साहिब यांच्या 350व्या शहीदी समागम सोहळ्यानिमित्त नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर जनजागृती मोहिमेला सुरुवात झाली आहे। 28 फेब्रुवारी ते 1 मार्च या कालावधीत खारघर इथं होणाऱ्या या मुख्य सोहळ्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून चित्ररथांना हिरवा झेंडाही दाखवण्यात आला। नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात सायंकाळी हा विशेष कार्यक्रम पार पडला। यावेळी खासदार डॉक्टर शोभा बच्छाव, खासदार राजाभाऊ वाजे, आमदार हिरामन खोसकर आणि जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्यासह गुरमीत सिंग संतवानी शीख समुदायातील मान्यवर उपस्थित होते। हे चित्ररथ संपूर्ण जिल्ह्यात ठिकठिकाणी जाऊन नागरिकांना शहीदी समागम सोहळ्याचं महत्त्व पटवून देणार आहेत। या सोहळ्यासाठी नाशिकमधून जाणाऱ्या भाविकांना प्रवासात कोणतीही अडचण येऊ नये यासाठी प्रशासन सज्ज झालंय। यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी याबद्दल सविस्तर माहिती दिली। नमस्कार। हिंद की चादर कार्यक्रम खारघर मध्ये 28 फरवरी आणि 1 मार्च दिवशी आयोजन करण्यात आलेला आहे। या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी नाशिक जिल्ह्याच्या सर्व नागरिकांना मी विनंती करतो की आपण मोठ्या प्रमाणात या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी आपण नक्की जावा। याच्यासाठी प्रशासनातर्फे सगळे प्रकारचे नियोजन या ठिकाणी करून देण्यात आलेलं आहे। या कार्यक्रमामध्ये आपण नक्की त्या ठिकाणी जावा आणि जो काही आपल्याला प्रशासनातर्फे काही अडचणी अगर येत असेल तो आपण प्रशासनाशी नक्की संपर्क करावा। जय हिंद, जय महाराष्ट्र। जिल्हाधिकारी कार्यालयात या सोहळ्याच्या नियोजनासाठी विशेष आढावा बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। खारघर येथील मुख्य सोहळ्यासाठी जिल्ह्याभरातून मोठी गर्दी अपेक्षित असल्यानं प्रशासनाकडून सर्व सोयी सुविधांचं सूक्ष्म नियोजन केलं जात आहे। न्यूज ब्युरो, दक्ष पोलीस न्यूज, नाशिक।